संभाजी महाराज की जय। राजू शेट्टी आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। राजू शेट्टी साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आज या ठिकाणी शेट्टी साहेबांचं या आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये आगमन झाले। त्यांचं या ठिकाणी स्वागत करण्यासाठी वारवाडी नगरीचे सरपंच विनयजी भुजबळ साहेब आहेत, शेतकरी नेते आमचे पोलीस साहेब आहेत, तसेच चेअरमन आशिषजी फुलसुंदर आहेत, या ठिकाणी आलेले आहेत। सगळ्यांचं या ठिकाणी मी स्वागत करतो आणि साहेब सगळ्यांतर्फे तुमचं या ठिकाणी या शिवजन्मभूमीमध्ये स्वागत। वारवाडीचे सरपंच या ठिकाणी सगळ्या ग्रामस्थांतर्फे सर्व शेतकऱ्यांतर्फे तुमचं या ठिकाणी स्वागत करतो। आमची या जुन्नर तालुक्यामध्ये 5 धरणं आहे, धरण पाण्याचा विषय आहे। आज तुम्ही त्यासाठी या ठिकाणी आलेले आहात। या ठिकाणी एक मोठा कारखाना सुद्धा आहे। शेतकऱ्यांना कारखान्याच्या शेतीच्या संदर्भामध्ये ऊसाचा हमी भाव असेल, साखरेचा पडलेला तुटवडा असेल, या सगळ्या गोष्टी तुम्ही आता तुमच्या भाषणामध्ये तिथं बोलणार आहेत। परंतु आमची एक छोटीशी इच्छा आहे की तुम्ही फक्त 2 मिनिटं फक्त इथं आम्हाला थोडंसं संबोधित करावं। आज जुन्नर तालुक्यामध्ये शेतकऱ्यांचा मेळाव्यासाठी म्हणून मी आलो होतो। अनेक प्रश्न आहेत। पाणी पावसाचं पडतं, आपल्या धरणामध्ये ते साठवलं जातं, परंतु त्याचा उपभोग शेतकऱ्याला न होता दुसरेच त्याचा वापर करतात आणि शेतकऱ्याला स्वतःच्या हक्काच्या पाण्यासाठी वणवण करावी लागते, संघर्ष करावा लागतो। अजूनही बराचसा जुन्नर तालुका हा पाण्यासाठी तहानलेला आहे। या संदर्भामध्ये वारंवार आंदोलन करून सुद्धा शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही। दुसऱ्या बाजूला मेहनत करून अपार कष्ट करून शेतकऱ्याने जो ऊस पिकवलेला आहे त्या ऊसामध्ये सुद्धा त्याची फसवणूक होते। जुन्नर तालुक्यातली जमीन ही अतिशय निचऱ्याची सुपीक अशी जमीन आहे। अतिशय उच्च दर्जाचा ऊस पिकून सुद्धा इथल्या साखर कारखान्याने कायमच 1 ते 2% रिकव्हरी चोरलेली आहे। सध्याचा साखरेचा भाव लक्षात घेता 1% रिकव्हरी म्हणजे एका टनापाठीमागे 10 किलो साखर झाली आणि त्या 10 किलो साखरेचे आज नाही म्हटलं तर 550 रुपये होतात। म्हणजे 2% रिकव्हरी चोरले तर 110 रुपये 1100 रुपये जाता आता हे साखर कारखानदार खिशामध्ये घालतात। एवढी मोठी लूट ऊस उत्पादकांची होत असताना मला खंत या गोष्टीची वाटते की जशी जागृती ऊस उत्पादकांच्या मध्ये पाहिजे तशी झालेली दिसत नाही आणि लोकप्रतिनिधी तर लुटारूनच सामील असल्यासारखे वागतात। कधीही त्यांनी शेतकऱ्यांची ऊस उत्पादकांची बाजू घेतलेली नाही, हे मला या ठिकाणी आवर्जून सांगावंसं वाटतं। सध्या साखरेचे भाव वाढलेले आहेत। प्रत्येक साखर कारखान्याकडे काही ना काही साखर शिल्लक आहे, कारण सरकारचा जो दावा आहे देशामध्ये जी शिल्लक साखर आहे 35 लाख टन, त्यातली 25 लाख टन साखर ही महाराष्ट्रात आहे, लक्षात घ्या। म्हणजे या दरवाढीचा सगळ्यात जास्त फायदा महाराष्ट्रातल्या कारखानदारांना व्हायला पाहिजे, होणारही आहे, परंतु त्यांची नियत नाही शेतकऱ्यांना ऊसाचे पैसे देण्यामध्ये। आता साधारण जे पैसे शेतकऱ्यांना दिलेले आहेत ते साधारणपणे 3600 ते 3700 रुपये क्विंटल या दराने साखर विकून किंवा किंमत गृहीत धरून दिलेली आहे आणि प्रत्येक कारखान्याकडे जवळपास एकूण उत्पादनाच्या 20 ते 25% साखर शिल्लक आहे। त्याचा जर का हिशेब केला तर साधारणपणे शिल्लक साखरेला हिशेबात धरलेल्या साखरेपेक्षा जवळपास टनाला 20,000 रुपये जास्त, म्हणजे क्विंटलला 2,000 रुपये जास्त मिळत आहेत। आणि एकूण वर्षभरामध्ये गाळप केलेल्या ऊसाचा जर हिशेब केला तर साधारणपणे किमान 500 ते 600 रुपये एका टनाला आता दिले, त्याच्यापेक्षा जास्त द्यायला पाहिजेत, पण मला खात्री आहे की हे कारखानदार देणार नाहीत आणि शेतकरी मागणार नाहीत। इतके लाचार शेतकरी झालेले आहेत। शेतकऱ्यांनी लाचारी झटकून आपला न्याय हक्क मागायला शिकला पाहिजे, हे सांगायला मी आलोय। शेतकरी संघटना म्हणजे काय, त्याला काय टेंडर दिले काय शेतकऱ्यांनी? शेतकरी स्वतः काय करणार नसतील तर शेतकरी संघटना काही करू शकणार नाही। आम्ही हिशेब मांडायचं काम करतो,
आम्ही जागृत करायचं काम, तुमच्या घरात चोर शिरला हे सांगायचं काम करतो. तुम्हीच या आणि चोराचा बंदोबस्तही तुम्हीच करा आणि आम्ही हात बांधून नुसतं बघत बसणार असं जर शेतकरी म्हणणार असतील तर काहीच होणार नाही. शेतकरी रस्त्यावर उतरले तर त्यांच्या पाठीमागे पूर्ण ताकदीनं स्वाभिमानी शेतकरी संघटना उभी राहील. आमच्या गावाचं नाव काळवाडी, जुन्नर तालुक्यातलं एक प्रोग्रेसिव्ह गाव आहे आणि मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानमध्ये राज्य लेवलला पोहोचलेलं गाव आहे. त्याचप्रमाणे संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान याच्यामध्ये पण राज्यामध्ये पोहोचलेलं गाव आहे आणि शेती विषयामध्ये चांगलं काम करत आहे आणि डेक्कन व्हॅली फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून केळीचं एक्सपोर्टवर ते काम करत आहे. सह्याद्री फार्मर प्रोड्युसर कंपनी नाशिक यांच्यामध्ये इन्क्युबेशनमध्ये राहून केळीचं एक्सपोर्टचं काम करत आहे आणि एक चांगलं प्रोग्रेसिव्ह विलेज म्हणून गाव राज्य पातळीवरती पुढे येत आहे आणि एक इतर गावांसाठी एक आदर्शवत असं गाव आहे. तर त्या गावाला आपण जर वेळात वेळ काढून जर उद्या व्हिजिट दिली एक अर्धा तास तरी आमच्यासाठी ती भाग्याची गोष्ट असेल. सकाळी मला फोन करा. हो चालेल. महाराष्ट्रातलं सर्वात आदर्श गाव हो बरोबर आहे, कारण मला ते माळशेजला जायचं होतं. ऑन द वे आहे सर. पण मला ते करून माळशेज अचानकच कार्यक्रम प्रोग्राम ठेवला किंवा अदानीचा काहीतरी प्रकल्प तिथं होतोय. हो त्या लोकांची इच्छा आहे की मी तिथे येऊन आणि त्यामुळं त्या ह्याला जर पाऊस जास्त पडला असेल तो रद्द झाला तर मग मी चालेल. धन्यवाद.